मुंबईमधनं एक महत्त्वाची राजकीय अपडेट समोर येते। वरळीमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद झालाय। वादाचं नेमकं कारण काय हे स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, पण दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले। वरळी हा आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे। याच मतदारसंघामध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये वाद झालाय। मुंबईतल्या वरळीमध्ये झालेल्या वादाचं नेमकं कारण काय हे स्पष्ट झालेलं नाहीये। वादाचे दृश्य आपल्याला दिसतात। रात्रीच्या वेळी हा दोन्ही गटांमध्ये वाद झाला। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आला होता। दोन्हीकडनं जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। मोठा पोलीस बंदोबस्त याच ठिकाणी तैनात करण्यात आला। आपले प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, हा वाद नेमका झाला कधी, कारण काय ठरलं आणि आत्ताची वरळीतली काय परिस्थिती आहे? नक्कीच कविता, आपण जर पाहिलं तर ताज लँड हॉटेल नंतर आता वरळीमधील या हॉटेलमध्ये खरं तर भाजपच्या माध्यमातून अनियमितपणे युनियन स्थापना करायचा प्रयत्न जो तो केला जात आहे आणि याचाच खरं तर विरोध करण्यासाठी आता ठाकरे सेना आक्रमक झाल्याची पाहायला मिळते। ठाकरे सेनेचे भाजपवरती या संदर्भातले आरोप जे ते केले जात आहेत की अनियमितप्रमाणे किंवा अनधिकृतपणे हे युनियन स्थापन केले तर शिवसेना स्टाईलमध्ये यांना उत्तर देऊ अशा पद्धतीची भूमिका ज्या यावेळेस ठाकरेंच्या सेनेने घेतल्याची पाहायला मिळते। युनियनची मान्यता लांबच राहिली, त्यांच्या युनियनचा बॅनर तरी लावायला आले तरी त्यांना शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर देऊ अशा प्रकारचे आक्रमक भूमिका ज्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने घेण्यात आल्या। मात्र सध्या वरळीच्या या सेंट रेगिस हॉस्पिटलचे आपण जर सेंट रेगिस हॉटेलजवळ आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून अनियमितप्रमाणे युनियन स्थापना करायच्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी खरं तर या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी या ठिकाणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत। आणि त्याचबरोबर एकूणच ठाकरेंचा सर्व भाजपवरती जो हा आरोप अनियमितपणे आणि अनधिकृतपणे ही युनियन स्थापना करण्याच्या प्रयत्नाला कुठेतरी विरोध जो आहे तो या ठिकाणी सर्वच उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून केल्याचा पाहायला मिळतो। त्याचबरोबर या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे। कुठलीही गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेतली जाते। मात्र या ठिकाणी सध्या आता उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। त्याचबरोबर या संपूर्ण युनियन स्थापन करण्या गोष्टीला खरं विरोध दर्शवण्यासाठी हा संपूर्ण आक्रमक झाल्याची उद्धव ठाकरे गट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। बरं, हे ठाकरे गट आणि भाजप यांच्या ज्या युनियन आहेत, भाजपचे युनियन स्थापन करू पाहते आणि ठाकरे गटाचे जे युनियन आहे त्यांचे लीडर्स कोण आहेत, कोण आहे जे या सगळ्या वादामध्ये अग्रस्थानी होते? आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या युनियन अध्यक्ष निशिकांत शिंदे असतील, त्याचबरोबर भाजपचे सुद्धा काही पदाधिकारी आहेत, यांच्यात समावेश करत आता ही युनियन जी आहे ते या ठिकाणी करण्यात येण्याचं पाहायला मिळत होतं। मात्र ज्याच पद्धतीने ताज लँड मध्ये सुद्धा भाजपने युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न केला, यानंतर आता सेंट रेगिस या ठिकाणी सुद्धा असाच प्रयत्न जो तो भाजपच्या वतीने करण्यात आला आणि यालाच कुठेतरी विरोध दर्शवत आपण जर पाहिलं तर आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतो। ठाकरे गटाकडनं मुंबई पोलिसांकडनं त्यांना समज देण्याचा प्रयत्न सुरू आहे, मुंबई पोलिसांकडनं त्यांना रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र त्याच तरी सुद्धा या ठिकाणी ठाकरे गटाचे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक भूमिकेत असल्याचं पाहायला मिळते। एकूणच या ठिकाणी युनियन जे आहे ते स्थापना करू नये ते आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी युनियनचे बोर्ड सुद्धा या ठिकाणी फेकाफेकी करण्यात येत आहे। ठाकरे गट एकूणच या सगळ्या मुद्द्यावरती आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर एका ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उभे असल्याचे पाहायला मिळतात, तर दुसरीकडे जोरदार घोषणा देत ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा इथे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि मुंबई पोलिसांकडनं या सर्वच गोष्टींवरती जो आहे तो दोन्ही गटांना कुठेतरी शांततेत करण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र आपण जर पाहिलं तर युनियनचा जो काही राग आहे, ज्याच पद्धतीने भाजप एकावर एक ठिकाणी युनियन करण्याचा प्रयत्न करते आहे, याच्या विरोधात कुठेतरी आता ठाकरे गट जो आक्रमक झाला आणि या संपूर्ण भाजपच्या या युनियनच्या विरोधात या आज सेंट रेगिस जवळ खरं तर हा संपूर्ण आंदोलन जे आहे केल्याचं पाहायला मिळते। एकूणच आपण पाहू शकता मुंबई पोलिसांचा सुद्धा मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात आहे। सर्वच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणावरनं बाहेर नेण्याचं काम जे केलं जात आहे। आपण पाहू शकता एकीकडे ठाकरेंचे पदाधिकारी तर दुसरीकडे भाजपचे सर्वच पदाधिकारी तिथे आता बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळते। मुंबई पोलिसांच्या वतीने सध्या भाजपचे सर्व जे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत यांना या सेंट रेगिस मधून बाहेर नेण्याचं काम जे मुंबई पोलिसांकडनं केलं आहे। मात्र आपण जर दुसरीकडे पाहिलं तर त्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे पक्षाचे जे काही सेनेचे पदाधिकारी आहेत यांनी कुठेतरी आता
11 उमेश घेतलेले पाहायला मिळते आणि ज्यावेळी आता भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणावरनं निघाले यानंतर त्यांच्या घोषणा पाहू शकता आपण. जोरदार घोषणा भाजपला कुठेतरी मागे केलं अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी त्या माध्यमातून दिल्या जात आहे. आपण पाहू शकता दृश्यांमध्ये या ठिकाणी ही कशा पद्धतीचा त्यांची भूमिका आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. निशिकांतची आपण प्रयत्न आपल्यासोबत काही लोक सुद्धा इथे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. मराठी माणसाची कोणीतरी आम्हाला अंगावर घ्याल आम्ही सोडणार कोणतरी जबरदस्ती येईल अंगावर घ्याल आम्ही खपवून घेणार नाही. ही आमची वाली आदित्य साहेबांची वाली. जर पाहिलं तर आक्रमक झालेली आहे. बोर्ड काढण्यात आलेला आहे. बोर्ड काढण्यात आम्ही काढला सत्याचा आणखी काही लोकांशी आपण बोलत आहोत. तुमचं म्हणणं पण त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं आहे की गेल्या 10 वर्षांपासून युनियन आहे. तुम्ही अनधिकृतपणे युनियनची स्थापना करण्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता तुमचं युनियन आहे. मुंबई अध्यक्ष आज येणार होते. एकूण मागणी काय इकडे 40 वर्षापासून आमची युनियन आहे. इकडे ते बाहेरून येणार शिवसेना शिवसेना असं होऊ शकत नाही. इकडे भारतीय कामगार सेनाची युनियन आहे. 40 वर्षापासून इकडे युनियन आहे निशिकांत शिंदे साहेबांची आणि आदित्य साहेबांची. आणि हा युनियन दुसऱ्याकडे कामगारांची मेच्युरिटी दाखवावी त्या लोकांनी. एकूणच आपण जर पाहिलं तर गेले 40 वर्षापासून निशिकांत शिंदे यांची स्थापना बंद करणे, तिथे राडा